आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नागपुरात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ, तर रोज 4 घटनांची नोंद। माहितीच्या अधिकारातही धक्कादायक आकडेवारी समोर। 2022च्या या तुलनेमध्ये महिला अत्याचारांचे गुन्हे सातत्याने वाढले। अमरावती जिल्ह्यात 9 महिन्यात 60 कुमारी मातांची प्रसूती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर। सर्व प्रसूतींची अमरावती जिल्हा सामान्य स्त्री रुग्णालयामध्ये नोंद। लैंगिक अत्याचार आणि बालविवाहातून या मुली कुमारी माता बनल्याची धक्कादायक माहिती। माथेरानच्या मिनी ट्रेनचा प्रवास आता पुन्हा लांबणीवर। तांत्रिक अडचणी आणि रेल्वे रुळांवरील रखडलेल्या कामांमुळे मिनी ट्रेनचा प्रवास रखडला। 8 नोव्हेंबरपूर्वी आता मालगाडी चालवून होणार मार्गाची चाचणी। जालन्यातील 8,806 शेतकरी शासनाच्या योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता। शेतकऱ्यांनी अद्यापही फार्मर आयडी न बनवल्याची माहिती। दरम्यान शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्यावा, जिल्हा प्रशासनाचं आवाहन। आता फोन आल्यावर फोन करणाऱ्याचं नावही दिसणार। फसवणूक रोखण्यासाठी ट्राय आणि दूरसंचार विभागाचा महत्त्वाचा निर्णय। सर्व टेलिकॉम कंपन्यांना एका आठवड्याच्या आत या सुविधा सुरू करण्याचेही आदेश। नागपुरात नगर परिषदेकडून मंडई उत्सवाच्या निमित्तानं खडा तमाशाचं आयोजन। मंडई उत्सवामध्ये गावागावात तमाशे आणि लावण्या तसंच समाज प्रबोधनाचे कार्यक्रम ठेवण्याचं या ठिकाणी आयोजन। हजारो विठ्ठल भक्तांच्या आगमनासाठी चंद्रपूरमधील वढा तीर्थक्षेत्र सज्ज। वढा गावामध्ये कार्तिक पौर्णिमेला यात्रा भरते। जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, एसटी विभागाकडून या यात्रेची तयारी सुरू। राज्यात यावर्षी सप्टेंबर अखेरीस तब्बल 19,385 रुग्ण आढळले। राज्यामध्ये मुंबईत सर्वाधिक रुग्ण, तर मृतांची संख्या घटल्यामुळे दिलासा। मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये रुग्णसंख्येत वाढ। चाळीसगाव नगरपालिकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध। 36 नगरसेवक निवडून देण्यासाठी आता 94,724 मतदार बजावणार मतदानाचा हक्क। तर येत्या आठवड्यामध्ये चाळीसगाव नगरपालिकेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता।